2021 मध्ये पहिला प्लॅन कॅन्सल, 2023 मध्ये 2 वेळा प्लॅन कॅन्सल, मग आता चौथा प्लॅन सक्सेस करण्यासाठी मी निघालोय भीमाशंकरला जायला. असे प्लॅन सारखे सारखे कॅन्सल होत होते म्हणून मनाला जाम वाईट वाटायचा. पण आज फायनली प्लॅन सक्सेस होत होता. त्यात आम्ही चाललो होतो बाईक घेऊन, म्हणून फिलिंग नेक्स्ट लेवल होती. खंडाळा घाटामध्ये पोहोचल्यानंतर मस्त फोटोशूट आणि व्हिडिओ शूट वगैरे करून घेतले. आणि हा बघा खोपोलीचा व्ह्यू इथून जामच भारी येत होता. आणि आम्ही जाणार होतो नेरळवरून लोणावळा तळेगाव या मार्गाने, कारण या मार्गाने जरा डिस्टन्स कमी होता. आणि तळेगाव सोडल्यानंतर मस्त गावागावाकडचा व्ह्यू एन्जॉय करत चाललेलो. फक्त एवढाच रस्ता जाम खराब होता. मध्येच थांबलो जरा एक मेन काम करायला. आणि इकडच्या गावांमध्ये इतक्या मोठ्या मोठ्या पवनचक्क्या होत्या ज्या की मी पहिल्यांदा एवढ्या जवळून बघत होतो. आणि हा रस्ता बघा एकदम नागिणीसारखा वाकडा तिकडा होता. आणि मग फायनली पोहोचलो आपण भीमाशंकरच्या रोडवरती, जो की जामच भारी होता आणि जामच भारी वेदर झालता तिकडचा. आणि याला बोललो आपल्याला 2-3 चांगला व्हिडिओ काढ, तर यांनी सेल्फी कॅमेरा ऑन करून अशी व्हिडिओ काढत बसला. मग फायनली आपण पोहोचलो मंदिराच्या इथे. तिथं आपला सामान त्या फुलांवाला आजींकडे ठेवून दिला आणि निघालो दर्शन करायला. दर्शनाच्या रांगेत एक तास उभा राहिल्यानंतर आठवलं की आपल्या इथे कोळकीचा माणूस आहे, त्याने आपल्या फ्रीमध्ये VIP एंट्रीमध्ये दर्शन करून दिलं असतं. पण म्हटलं जाऊ दे, पहिल्यांदा आलोय, इमानदारीमध्ये दर्शन करू. आणि मग गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन करायला भेटेल हे समजल्यानंतर मनाला जामच भारी वाटला. आणि नंतर आलो दर्शन वगैरे करून बाहेर. आणि इथे एक पाण्याचा गुंड होता आणि त्या शेजारी एक पिंड होती. त्या पिंडीवरती नेमका एक साप पिऊन बसला होता. आणि तिथेच बाजूला एक श्रीरामांचं सुद्धा मंदिर होतं, तिथे दर्शन केला. आणि मग तिथून बाहेर आल्यानंतर निघालो परतीच्या प्रवासाला. आणि हा या गाडीमध्ये काय ढुकून बघत होता काय माहित. आणि रस्त्यात जाता जाता गाडीतल्या चाकाची माती साफ करत होता. किती प्रेम आहे बघा याचा गाडीवर. आणि येताना आपण जुन्नर माळशेज घाट या मार्गाने येणार होतो, कारण इकडचा रस्ता खूप चांगला होता. आणि जुन्नरवरून येता येता इकडची शेती वगैरे बघत बघत येत होतो. आणि मग येताना रस्ता दिसला आपल्याला शिवनेरी किल्ला बघताच आपल्याला महाराजांचं स्मरण केलं आणि निघालो. आणि मग परत जाता जाता थांबलो माळशेज घाटामध्ये. थांबायचा विचार नव्हता, पण वातावरण इतका भारी झालेला की थांबल्याशिवाय राहिलोच नाही. मग तिथे जरा थोडेसे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केले आणि मग जाता जाता केलं जेवण. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.